नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. जेव्हा अपडेट अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा होऊ शकतो 10,000 पार. ज्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला पडलाय त्याच पद्धतीनं हा प्रश्न मला सुद्धा पडलाय की खरंच 2026 मध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा होऊ शकतो 10,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा होऊ शकतो 10,000 पार. पण 2026 मध्ये काय खरंच आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 10,000 पार होताना दिसू शकतो का? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची दरपातळी ही किती आहे तर लक्षात घ्या, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. पण CCIची जी कापूस दर पातळी आहे ती 8,110 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे सरकार कापूस जो खरेदी करत आहे त्याचा दर 8,110 आहे. म्हणजे सरकारच्या हमी भावापेक्षा सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा कमी आहे. मग असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कापसाचा बाजारभाव हा 2026 मध्ये होऊ शकतो 10,000 पार. चला तुम्हाला सांगतो आता हे समजावून. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर यंदाच्या वर्षी कापूस उत्पादनामध्ये 10 ते 15% घट होण्याची शक्यताही वर्तविल्या जात आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला जे 11% आयात शुल्क होतं ते रद्दबातल आहे. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत शुल्कमुक्त कापूस आयात ही सुरू राहणार आहे. मला सांगा, शुल्कमुक्त आयात सुरू असून सुद्धा सध्याच्या कंडिशनला खुल्या बाजारात कापसाचा भाव 7,000 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल आहे. मग अशा परिस्थितीत की जेव्हा शुल्कमुक्त आयात ही 31 डिसेंबरला बंद होईल आणि 1 जानेवारीपासून यावरती 11% आयात शुल्क लागेल तर अशा परिस्थितीमध्ये 10 ते 12% तेजी कापसाच्या बाजारभावात 100% अपेक्षित आहे. याच्यामुळे कापसाचा बाजारभाव हा अलगद आपल्याला 8,500 ते 9,000च्या आसपास पोहोचताना दिसेल. त्याच्यानंतर कापसाच्या उत्पादनातील घट व मागणी पुरवठ्याची एकंदर स्थिती ही कापसाच्या बाजारभाव वाढीसाठी जमेची बाजू आहे. याच्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कापूस बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतील. आणि सगळं काही ओके घडलं तर 2026 मध्ये पावसाळ्यात कापसाचा बाजारभाव 10,000 पार होताना आपणास दिसू शकतो. तर अशा परिस्थितीत आपण कापूस विक्रीचा पवित्रा नक्की कशा पद्धतीने घ्यावा तर लक्षात घ्या, जर आपल्याला पैशांची नितांत गरज असेल तर आपण डायरेक्ट CCIला कापूस हा 8,110 रुपये प्रति क्विंटलने विक्री करून टाका. जर तुम्ही थांबू शकत असाल तर थांबायला काही हरकत नाही. परंतु 31 डिसेंबरला सरकार आयात शुल्क हे बंद करते अथवा नाही, म्हणजे जे आयात शुल्क
सरकारनं काढून घेतलं होतं ते पुन्हा लादल्या जाते का नाही हे मात्र बघणं गरजेचे आहे. जर हे आयात शुल्क 11% पुन्हा एकदा सरकारने लावलं तर मात्र मग CCIला कापूस विकण्याऐवजी एक महिनाभर वाट बघा, तुम्हाला 100% कापूसाचे बाजारभाव जबरदस्त सुधारताना दिसतील. आता भविष्यात देशातील बाजारात मग कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.